5 दिवसाच्या विश्रांतीनंतर मध्यरात्रीपासून जोरदार पावसानं नांदेड जिल्ह्यात हजेरी लावली। आता मी नांदेड शहरातील गोकुळनगर भागात आहे। आपण या ठिकाणी बघतोय नांदेड शहरातील सकल भागात जे आहे ते अशा पद्धतीने पाणी शिरलं चित्र आपल्याला पाहायला मिळतं। खरं तर काल जे आहे ते हवामान खात्यानं नांदेड जिल्ह्यासाठी येलो अलर्ट जारी केला होता आणि त्या अनुषंगाने मध्यरात्रीपासून जे आहे ते जोरदार पावसाची हजेरी आपल्याला पाहायला मिळते। खरं तर परतीच्या पावसानं आता सुरुवात केली आहे। यापूर्वी झालेल्या पावसामुळे नांदेड जिल्ह्यात लाखो हेक्टर शेती पिकाचं नुकसान झालं आहे। मात्र असं असताना सुद्धा पाऊस आता थांबायचं नाव घेत नाही। शेती पिकात सुद्धा प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असताना नांदेड शहरातील सकल भागात साचलेले आपण पाणी पाहतोय। खरं तर नांदेड जिल्ह्याची वार्षिक सरासरी 891 मिलीमीटर एवढी आहे। मात्र यावर्षी जे आहे ती ही सरासरी ओलांडून 1114 मिलीमीटर पावसाची नोंद जी आहे ते नांदेड जिल्ह्यात झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं। आणि यामुळे जे आहे ते आज सकाळपासूनच नांदेड शहरातील जनजीवन सुद्धा विस्कळीत झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं। आणि आज दिवसभर हवामान खात्याच्या वतीनं नांदेड जिल्ह्यासाठी येलो अलर्ट जारी करण्यात आलाय। ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, नांदेड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।